हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. बरं, आता आपल्या गावी म्हणजे जे लोक गावी असतील तर गावाकडे ना म्हणजे महिनाभर अशी जयंती चालत असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे ना वेगवेगळे दिवस ठरलेले असतात आणि त्या दिवशी जयंती ही धूमधडाक्यामध्ये साजरी होते. तर आता जयंतीच्या काही म्हणजे 2 ते 3 दिवसाआधीची माझी तयारी मी तुमच्याशी शेअर करते. तर आज तर मुलाला कॉलेजला जायचं होतं आणि म्हणून ना त्याचे काही कपडे प्रेस करून मला ठेवायचे होते. सकाळी तर तो गेला, पण जाताना मला सांगून गेला, की "मम्मी मला आणखीन 2 ते 3 ड्रेस प्रेस करून पाहिजेत" म्हणून. तर आता क्लासला सुट्टी असल्यामुळे माझ्याकडे तितका वेळ होता, म्हणून मग मी ह्याचे ड्रेस जे आहेत ते मी काही प्रेसला टाकले नाहीत. तर म्हटलं, की चला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटामध्ये 2 ते 3 ड्रेस सहजपणे प्रेस करून होतील. म्हणून मग मी इथे काय केलं, घरातलं सगळं काम माझं आवरलं होतं, झाड, लोट वगैरे. आणि मग म्हटलं, की चला आता एवढा वेळ आहे तर या वेळेमध्ये मी पटकन हे 2 ते 3 ड्रेस जे आहेत ते प्रेस करून टाकते. बाहेर प्रेस करायला दिलं ना, की म्हणजे आपलं एक काम वाचतं आणि वेळ देखील वाचतो. पण आता वेळ आहे म्हटल्यानंतर बाहेर देणं मला काही बरोबर वाटलं नाही. आणि बाहेर प्रेस करत असताना भरपूर पाण्याचा स्प्रे करून हे कपडे प्रेस केले जातात आणि त्याच्यामुळे ना त्यांची इस्त्री अशी एकदम कडक अशी दिसते. तर मी देखील तसंच करायचा प्रयत्न केला. व्यवस्थित कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या म्हणजे ते कपडे विस्कटणार नाहीत. प्रेस करत असताना कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घातल्या ना, तर कपडे प्रेस केलेले व्यवस्थित दिसतात आणि त्याच्यावर असे चुरगळल्यासारखे अशा जे म्हणतो ना सुरकुत्या वगैरे तसं दिसत नाही. कपडे प्रेस केल्यानंतर पटकन लगेचच कपाटामध्ये ठेवून दिले, कारण की पुन्हा मग इथे तिथे राहिले की मग चुकीने पुन्हा इकडे तिकडे ठेवले जातात आणि पुन्हा मग त्याच्या घड्या वगैरे विस्कटतात. तर हे सगळं मी आता व्यवस्थित सेट केलं कपाटामध्ये. आता मी ठेवून देते आणि आता बाकीची कामं देखील आहेत. निलयचे पप्पा रात्रीच आले होते, तर ते देखील आता त्यांचं आवरतायत. आणि ही आहे त्यांची बॅग. आल्याबरोबर रात्री त्यांनी ही सगळी बॅग इथेच ठेवलेली आणि येत असताना बॅगेची चेन निघाली. यातील बरेचसे कपडे मी धुवायला टाकले होते आणि बराचसा खाऊ जो होता तो तसाच त्या बॅगेमध्ये होता. तर आता निलयचे पप्पा आल्यानंतर निलयच्या पप्पांनी सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांचंच फेवरेट असा नाश्ता बाहेरूनच मागवला होता. कारण की आल्याबरोबर ते निलयला म्हणत होते, की "काय खायचे नाश्त्याला निलय?" म्हणून. तर मग निलय आणि आम्ही दोघं जण म्हणालो, की "वडा सांबार मागवा" म्हणून. बरेच दिवस झालं वडा सांबार देखील मागवला नव्हता आणि निलयचे पप्पा असले ना, की त्यांना देखील वडा सांबार वगैरे हे असे नाश्ते आवडतात. तर मग मस्त असा वडा सांबार, डाळ वडा वगैरे सगळं मागवलं आणि आता इथे मी बाहेर सगळं आणून ठेवतीये. आता ते आल्यानंतर त्यांचं काहीतरी शोधता येते. त्यांची शोधाशोध चालू झालेली. हे बघा, वडा, सांबार, चटणी, डाळ वडा हे सगळं इथे आणून ठेवलं होतं. तर आता सगळ्यांना हे मी वाढतीये आणि मी देखील नाश्ता करून घेतीये. मोठ्या मुलाची एक्झाम आहे. तो सकाळीच कॉलेजला गेला होता आणि इथे आम्ही तिघच जण होतो. तर मस्तपैकी नाश्ता तर मी सगळ्यांना तिघांना वाढून देते आणि नाश्ता करता करता आमच्या आता चर्चा सुरू झाल्या, गप्पा गोष्टी सुरू झाल्या. म्हणजेच काय, तर निलयच्या फ्रॅक्चरपासून ते गावी घर बांधण्यापासून च्या ज्या गोष्टी होत्या, फाउंडेशन कसं बांधलं, काय काय किती किती अडचणी येत आहेत गावी, ते सगळं इथे आम्ही नाश्ता करत करत डिस्कस करत होतो. आता असा निवांत हा जो वेळ आहे ना, तो 2 महिन्यातून आला आणि आम्ही हा टाईम खूप असा एन्जॉय करत होतो. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता बाकीचं जे काम बाकी होतं तर ते मी करून घेतेय. इथे बाथरूममध्ये आले तर बाथरूममध्ये बघितलं हँडवॉशच संपलाय आणि म्हणून मग मी ना पटकन हँडवॉश आणून ठेवला. तर हँडवॉशसाठी ना प्रत्येक वेळी आपल्याला हँडवॉशची बॉटल खरेदी करण्याची गरज नाहीये. तर असे सुपर सेव्हर पॅक जे मिळतात ना, मोठे असतात. तर ते एक पॅक घेऊन ठेवायचं आणि एखादी आपली जी हँडवॉशची बॉटल असते ना, ती तशीच ठेवून द्यायची. संपली ना, की त्याच्यामध्ये ते हँडवॉश ओतून ठेवायचं. तर हे खूप ना म्हणजे खरंच सुपर सेव्हर म्हणजे मनी सेव्ह होतात, त्याने पैसे सेव्ह वगैरे होतात आणि हे परवडतं देखील. तर या सुपर सेव्हर पॅकमध्ये ना साधारणपणे 2 ते 3 वेळा अशा आपण बॉटल्स 200 एम-एलच्या, मला वाटतं 150 ते 200 एम-एलची बॉटल आहे, तर तेवढ्या बॉटल आपण सहजपणे वापरू शकतो. आणि एकदा हे सुपर सेव्हरचं पॅक भरलं ना, तर 2 ते 3 महिने म्हणजे 3 ते 4 महिने बघायची गरजच नाहीये. म्हणून ना नेहमीच माझ्या सामानामध्ये हे असं असतं आणि हँडवॉश घरामध्ये असणं गरजेचं आहे. लहान मुलं खेळून वगैरे आली ना, तर त्यांना आपण हँडवॉश करायला सांगतो. तर पटकन ते
हँडवॉश घेतात आणि हात वॉश करून बाहेर येतात. तर हे खूप फायदेशीर आहे असं मला वाटतं. तर हे भरून घेतलं आणि आता इथे मी काही गोष्टी दाखवते तुम्हाला. तर हे आहेत स्क्रंचीज जे आपण हेअर बँड जे म्हणतो ना केसांना लावायचे तर ते आहेत. तर हे साधारणपणे ना मी आणि माझी वहिनी जेव्हा मेट्रो मॉलमध्ये गेलेलो ना तर वहिनीने खूप सारी खरेदी केलेली. तर त्यावेळेस तिने ॲज अ गिफ्ट म्हणून तिने मला हे सगळं खरेदी करून दिलेलं. हे स्क्रंचीज आहेत आणि खूप वेगळे आहेत. तर या रबरला ना अशी गुलाबाची फुलं आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये होती. एक मरून शेडचं, एक ब्लॅक कलरचं आणि एक क्रीम कलरचे असे स्क्रंचीज होते ते. दुसरे साधे स्क्रंचीज पण घेतले होते. ते खाली दिसतायत व्हाईट कलरमध्ये. आणि तिसरं म्हणजे खूप महत्त्वाचं जे माझ्या आवडीचं आहे रबर सॉरी क्लचर. तर हा क्लचर बघा. दोन्ही साईडला ह्या क्लचरला गुलाबाची फुलं आहेत आणि हे क्लचर जर आपण असं म्हणजे सहजपणे आपली कुठलीही हेअरस्टाईल वगैरे केली आणि त्याच्यामध्ये हे जर क्लचर आपण लावलं ना तर खूप छान असं गुलाबाची फुलं लावल्यासारखं दिसतं आणि ना ओरिजिनल फुलं असल्यासारखं वाटतं बरं का लांबून. बरं आता हे मी का दाखवतेय ते ह्याचं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला तर माहिती आहे माझे केस इतके शॉर्ट झालेले आहेत आणि आता ह्या शॉर्ट केसांचा मला बांधायचा होता अंबाडा. आता अंबाडा का बांधायचा होता कारण की 13 तारखेला आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक असा आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती एक म्हणजे नृत्य होणार होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला नऊवारी साडीवरती अंबाडा घालायचा होता. प्रश्न पडला होता या केसांचा अंबाडा बांधू कसा आणि शिवाय माझ्याकडे असं जास्त काही साहित्य देखील नव्हतं. काही साहित्य मी ऑनलाईन मागवलं होतं पण काही साहित्य हे वेळेच्या नंतर येणार होतं. मग त्याच्यामुळे मला असं झटपट असं काहीतरी त्याची सोय करायची होती. मग मला हा क्लचर सुचला आणि म्हटलं की एकदा ट्राय करून बघूया कसं वाटतोय तो. तसं बघायला गेलं तर एवढीशा केसाची एकदम छोटीशी एक बोट पण होणार नाही इतकी लहान पोनी आली आणि या पोनीवरती मग मी विचार केला की हा क्लचर लावला तर कसा वाटेल म्हणजे अंबाड्याचा इफेक्ट येईल का आणि जर अंबाड्याचा इफेक्ट नाही आला तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. खूप सारं असं मी ठरवलं आणि मग म्हटलं की एकदा ट्राय करून तर बघूया आणि जर जमलंच तर मग हेच आपण कॅरी ऑन करूया आणि जर नाहीच जमलं तर मग मार्केटमध्ये जाऊन त्याला दुसरा काहीतरी ऑप्शन आपण आणला पाहिजे. तर आता हे बघा हे जे केस आहेत ना ते हे सगळे मी आता पिनांनी सेट करून घेते. इतकी म्हणजे ना धांदल आणि फजिती झालेली पण ते ना सगळं घाई गडबड करत असताना मला थोडंफार हसू देखील येत होतं. म्हणजे ज्यावेळेस माझे केस मोठे होते तर त्यावेळेस ना मला ह्या सगळ्या ॲक्सेसरीजची ना अजिबातच गरज लागली नव्हती आणि आता ना मला कळतंय की छोटे केस झाल्यानंतर अंबाडा बांधताना किती काय काय अडचणी येऊ शकतात ते. तर सगळे रबर सॉरी सगळे पिना वगैरे व्यवस्थित मी लावून घेतल्या कारण की लहान लहान केस हे आणखीन इकडून तिकडून बाहेर निघत होते आणि ते व्यवस्थित सेट करून घेतले मी. आता याच्यावरती ना केसांचं असं क्लचर मिळतं त्याच्यानंतर केसांचंच असं स्क्रंचीस टाईपमध्ये मिळतं किंवा केसांचाच असा अंबाडा असून त्याला क्लचर असतं. तर हे सगळं मला माहिती नव्हतं आणि ज्या वेळेस मी प्रॅक्टिससाठी माझ्या मैत्रिणींमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी मला हे उपाय सांगितले आणि त्यावेळेस मला कळालं अरे बापरे म्हणजे हे देखील मार्केटमध्ये आहे आणि हे आहे मार्केटमध्ये हे मला माहिती नव्हतं. तर म्हटलं की ठीक आहे चला आत्ता सध्या आपण ट्राय करूया आणि हे कसं दिसतंय हे बघितल्यानंतर मग संध्याकाळी मी मार्केटला जाणार होते आणि मार्केटमधून मग मी ते सगळ्या गोष्टी आणणार होते. तर हे सगळे पुढचे केस वगैरे जरा सेट करून घेते आणि सेट करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा हे जस्ट मी असं लावून बघितलं अंबाड्याचा तर इफेक्ट येतोय पण थोडासा लहान वाटतंय मग मी त्याला आणखीन एक्स्ट्राचं असं काहीतरी लावणार आहे आणि मग नंतर मी तुमच्याशी ते सगळे शेअर करणार आहे. बरं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच खूप काही तुमच्याशी शेअर करायचं आहे पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.